नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. देशातील श्रीमंत महापालिका समजल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या महायुतीनं बहुमत मिळवलंय. गेल्या 25 वर्षांपासून असलेली ठाकरे गटाची सत्ता उलथवून लावण्यात महायुतीला यश आलंय. या महाविजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबियांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या रत्ना दिविजासह कुटुंबियांकडून फडणवीसांचं औक्षण करण्यात आलंय. पुण्यातील भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय. गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दंड थोपटत आनंदोत्सव साजरा केलाय. त्यांच्या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कुणी बी या, किती बी या आणि कसंही या, आवाज कोणाचा तर भारतीय जनता पार्टीचा, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले. पुणे पिंपरी चिंचवड सारख्या पवारांच्या वाले किल्ल्यात भाजपने बहुमत मिळवलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाचा विजय झालाय. जनतेनं पवारांना सपशेल नाकारलाय. बहुमत सिद्ध झाल्यावर पुण्यात पक्ष कार्यालयात भाजपकडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आलाय. अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाने दणदणीत विजय मिळवलाय. 16 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत. विजयानंतर रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानाबाहेर मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय. रवी राणांनी मतदारांचे आभार मानलेत. भाजपाला पूर्ण समर्थन देणार. महापौर हा भाजपाचाच होणार. युवा स्वाभिमान पक्षाचा भाजपाला पूर्ण पाठिंबा असेल, अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे. जळगावात 46 जागांवर विजय मिळवत भाजपाने 100% विजय संपादित केलाय. जनतेनं दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मंत्री गिरीश महाजनांनी आभार मानलेत. कुंभमेळा यशस्वी करायचा आहे. भाजपकडून अपेक्षा आहेत, त्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत, अशी प्रतिक्रियाही यावेळी गिरीश महाजन यांनी दिली आहे. पुण्यात प्रभाग 24 मधून रवींद्र धंगेकरांच्या मुलाचा पराभव झालाय. रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचा पराभव करत प्रभाग क्रमांक 24 मधून गणेश बिडकर हे विजयी झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात विजयी जल्लोष साजरा केलाय. सोलापुरात भाजपने 85 जागांवर विजय मिळवत अभूतपूर्व यश मिळवलंय. या जल्लोषात आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी दंड थोपटलेत. विरोधकांचा सुपडा साफ झाला असून सोलापूर शहरवासियांनी भाजपच्या विकासाला पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया यावेळी जयकुमार गोरे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना ठाकरे गटाचे सचिन खैरे यांनी विजय मिळवलाय. सचिन खैरे हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आहेत. गेल्या 2 निवडणुकांमध्ये सलग पराभव पत्करल्यामुळे खैरे कुटुंबियाची विजयाची परंपरा खंडित झाली होती. मात्र सचिन खैरे यांच्या विजयामुळे ती परंपरा पुन्हा प्रस्थापित झाली आहे. या आनंदात खैरे यांच्या कार्यालयात तब्बल 10 वर्षांनंतर गुलाल उधळण्यात आलाय. परभणी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस मित्र पक्षाला बहुमत मिळालंय. 37 जागांवर विजय मिळवत सत्ता मिळवण्यात आली आहे. भाजप पक्षाला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11, अपक्षांना 5 जागा मिळाल्यात. परंतु शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आलेली नाही. भाजपकडून शिवसेना कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. नेरूळ येथील शिवसेना कार्यालयात फोडण्यात आलंय. शिवसेना शहर प्रमुख विजय माने यांचं कार्यालय भाजप कार्यकर्त्यांनी फोडलंय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.